परवाच एक दुर्दैवी घटना झाली आणि त्याच्याही 2-3 दिवस आधी मुंबईमधील जे काही लोक मेले होते ती एक दुर्दैवी घटना. काल 270-72च्या वर लोक मेले. ती घटना पूर्ण होत नाही तोपर्यंतच आज इंद्रायणी पूल म्हणजे मावळ तालुक्यातील इंद्रायणी पूल तिथे आज कोसळला आणि तिथे बहुतेक पर्यटक आता बेपत्ता आहेत. त्याच्यात 10-12 लोकांची प्रकृती तर गंभीर सांगण्यात येत आहे. मग या गोष्टींना कारणीभूत कोण? सगळ्या गोष्टींवर प्रश्नचिन्ह उभं राहतं. शासन प्रशासन नेमकं करतं काय? तिथले स्थानिक आमदार, तिथले स्थानिक प्रतिनिधी यांची तिथे जबाबदारी नाही का? तिथपर्यंत पोहोचताना जे काही तिथे पर्यटकांची जर गर्दी झाली तर ती पर्यटकांना कंट्रोल करण्याची तिथे काहीतरी नियमावली लावायची काही पद्धत नाही का? या सगळ्या गोष्टींवर प्रश्नचिन्ह परत एकदा उभं राहत असतं. या सगळ्या गोष्टी हाताळत असताना शासनाने या गोष्टींची काळजी घेणं गरजेचं आहे. पावसाचे दिवस आहेत, लोकांना कितीही सांगा तरी लोक ऐकत नाही. मग जर तिथे लोक ऐकत नसतील तर प्रश्न उभा राहतो तो शासनाचा, प्रशासनाचा. प्रशासनाने तिथे काहीतरी नियमावली लावण्याची गरज आहे, जेणेकरून असे हादसे होणार नाही, अशा दुर्घटना घडणार नाहीत आणि निष्पाप लोक याच्यामध्ये मारले जाणार नाहीत. ही काही पहिली घटना नाहीये. अशा खूप काही घटना महाराष्ट्रात नाही भारतात ह्या घडतच असतात. प्रत्येक पावसाळ्याच्या दिवसांमध्ये कुठे सेल्फी काढताना, कुठे व्हिडिओ करताना किंवा कुठेतरी पाय घसरून कोणीतरी जात असतं आणि अशामध्ये शासनाची ही काळजी असते की लोकांना तिथे अवेअरनेस द्यायचा, लोकांना तिथपर्यंत सांगायचं की हे जे काही पॉइंट आहे, हा जो काही पॉइंट आहे किंवा इकडे तुम्ही जात आहात फिरण्यासाठी तिथपर्यंत जाऊ नका. कारण की अतिशय अरुंद पूल हा दिसतोय, लोखंडाचा पूल आहे. किती दिवसापासून बनवलाय काही सांगता येत नाही. त्याचं व्हॅलिडेशन होतं का नाही तेही कोणी चेक करत नाही. लोखंड म्हटलं म्हणजे त्याला गंज लागतोच. गंज लागल्यामुळे मे बी आणि तिथे एकाच वेळेस 150 ते 200 लोक एकाच वेळेस त्या पुलावर गेले आणि मग तो पूल राहिला नाही. त्या पुलाची कॅपॅसिटी असेल काहीतरी, ते कॅपॅसिटीचे बोर्ड तिथे का लावले नाही हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न. एकाच वेळेस किती लोक जायला पाहिजे हेही तिथे लोकांना माहित नाही आणि मग ही दुर्घटना आज घडली. अशा दुर्घटना घडायला नको म्हणूनच प्रश्न उभा राहतो तो प्रत्येक वेळेस शासनाचा. शासन अशा गोष्टींमध्ये निष्काळजीपणा का करतं हेच अद्याप समजत नाही. आणि जर मग कोणी प्रश्न विचारायला गेलं तर म्हणता ही ती वेळ नाही, आता हा प्रश्न विचारू नका, आता आपल्याला रेस्क्यू करायचंय. बरं, रेस्क्यू जरी झालं, सगळे ऑपरेशन्स वगैरे झाले, रेस्क्यू ऑपरेशन झालं, तरी उत्तर द्यायला कोणीही तयार होत नाही आणि मग परत या गोष्टी अशाच घडत राहत असतात. प्रश्न हाच आहे की या सगळ्या गोष्टींवर काही ठोस उपाययोजना महाराष्ट्र सरकार करणार का? किंवा हे जे काही लोक मरत आहेत अशा पद्धतीने याच्यावर कुठंतरी अंकुश येणार का? तुमच्या काय प्रतिक्रिया आहेत खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.